यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर हे आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील। आरक्षण बचाव यात्रेच्या केज मधील या कॉर्नर सभेमध्ये उपस्थित असलेले आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित या आरक्षण यात्रेमध्ये नेते, कार्यकर्ते आणि समोर उपस्थित बंधू भगिनींनो, 25 तारखेपासून ही जी यात्रा चैत्यभूमीपासून सुरू झालेली आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ओबीसी संघटनांचा अतिशय मोठा प्रतिसाद या यात्रेला मिळत आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आज गरीब मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत, ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे आणि सगळे सोयरेचा कायदा झाला पाहिजे, या दोन मागण्यांमुळे ओबीसी समाज गावागावामध्ये अस्वस्थ आहे, असुरक्षित आहे आणि गरीब मराठा आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने आणि बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला असताना वारंवार हे सांगितलेलं आहे की गरीब मराठ्यांना आरक्षण देताना आमचा पाठिंबा आहे, परंतु त्यांना ओबीसीमधून आरक्षण देता येणार नाही, त्यांचं ताण वेगळं ठेवावं लागेल। परंतु गरीब मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये ओबीसी कॅटेगरीमध्ये, ओबीसी कोट्यामध्ये त्यांना आरक्षण हवं असल्यामुळे शिंदे सरकारने कुणबी नोंदी तपासून जे जवळजवळ 55 लाख दाखले महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदींच्या बाबतीमध्ये पडताळणी झालेली नाही, कागदपत्रांची छाननी झालेली नाही आणि म्हणून ही प्रमाणपत्र व्हॅलिड नाहीत आणि ती आपण रद्द केली पाहिजेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे। या ठिकाणचा जो ओबीसी समूह आहे, हा समूह आजही मोठ्या प्रमाणावरती दुर्बल, सत्तेपासून वंचित आहे। गावागावामध्ये त्याच्यावरती आज अत्याचार होत आहेत। या समूहाला या ठिकाणी संरक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्या न्याय्य मागण्या यांचा या ठिकाणी त्यांच्या न्याय्य मागण्यांचा आदर केला गेला पाहिजे। कायद्याचा जो या ठिकाणी कायदा आहे आरक्षणाचा, त्याचं देखील पालन झालं पाहिजे। या मागण्या वंचित बहुजन आघाडीने केलेल्या आहेत आणि या मागण्या घेऊन गावोगाव आज आम्ही ही यात्रा नेत आहोत। महाराष्ट्रातील ओबीसी समूहाच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर खंबीर उभे आहेत। या ओबीसींचा एक मोठा मेळावा मंडल दिन 7 ऑगस्ट मंडल दिन या दिवशी औरंगाबाद मध्ये होणार आहे, त्याचं आमंत्रण देखील या निमित्ताने आपल्या सर्वांना आम्ही देत आहोत। आणि हा जो ओबीसींच्या आरक्षणावरती घाला घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी राज्यकर्ते करत आहेत, वेगवेगळे पक्ष आज या ठिकाणी बघ्याची भूमिका घेऊन उभे आहेत, त्याच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे मैदानामध्ये एक ठोस भूमिका घेऊन उभी आहे। या भूमिकेला आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिलेला आहे याच्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानते आणि आपली रजा घेते।